मंदाबाई घर कसं आहे आमचं? छान आहे बाई तुझं घर, मला आवडलं. पण काय गरज आहे का एवढं मोठं घर बांधायची? हा, इथं कोण राहतं? तू, तुझा नवरा, ते डंगरी तुझी सासू. काय गरज आहे? आता मला सांग, एवढं मोठं घर बांधलं तू एकटे जाडून घ्यायला कंबर दुखत बाई, जाडून नाही निघत. आता तुझं नवीन घर आहे म्हणून चांगलं दिसतंय, पण नंतर कोपऱ्यात तसाच केर राहील. नंतर तुझं घर आहे ना कचरा कुंडीच वाटेल, माहितीये का? अहो 3 बाया लावल्यात कामाला. हा का बाई? काय मऊ परशी बसली का तू? हो ना. कशाला बसवायची? अशी मऊ फरशी लई चांगली नसती बाई. अगं सुमनबाईनी बी असली मऊ फरशी बसली होती, पाणी सांडलं घासारली, मी ना सुमनबाई बडाव पडून. बाई मी अख्ख्या घरात कार्पेट टाकणार आहे. हा का? त्याच्यात नाही घसरत का? नाही नाही त्याच्यात नाही घसरत. शिबाई बेडरूम कसा आहे मंदाबाई? छान आहे बाई. अगं बाया, तुझं म्हणजे असं झालंय, मोठं घर पोकळ वासन वारा जाई बासा बासा असं झालंय. एवढं मोठं घर बांधलं, फॅन नाही वय ग बसवायचा. आता एवढं मोठं घर बांधल्यावर पैसे गेले असते, तुम्ही भिकारी झाला असता, फॅन बसवाय पैसे नसते तुमच्याकडे. अगं मंदाबाई एसी बसवलाय ना, बघ ना तिकडं. कशाला लावायचा बाई असा एसी? हा एसी चांगला नसतो. कुंदाबाईनी सेम असाच एसी बसला होता. त्या म्हातारीला कळलंच नाही कसं थंड करायचं आणि कसं गरम करायचं. कुंदा रातभर थंड करीत बसली, सकाळी कुंदाची कुल्फी झाली, मिली कुंदाबाई या एसी मुळे. अगं हा एसी ऑटोमॅटिक आहे, तो वेदर नुसार चेंज होतो. हा वय हा ऑटोमॅटिक आहे? हो. मरणार नाही है ना? नाही नाही यांनी नाही मारणार. बाई तुझ्या सासूसाठी चांगलं झालं असतं, इथं झोपिली असती तर तुझी सासू थंड मिली असते एकदम. पण जाऊ दे बाई, तुझ्या सासू तो आजीव आहे. इंटेरियर कसं आहे? 5 लाखाचं इंटेरियर केलंय आम्ही. काय उपयोग आहे? घराच्या आत केलंय ते बाहेर करायचं ना. बाहेरच्या लोकांना येता जाता दिसलं बी असतं. आता हे कसं दिसतं? तू काय लोकांना घरात घेऊन येशील म्हणशील बघ माझं 5 लाखाचं इंटेरियर. काय उपयोग आहे? मंदाबाई तुझं ते घर गळत होतं, त्याचं काय झालं? नावं ठेवते का मला? तुझं घर दाखवाय आणलंय का माझं विचारपूस करायला आणलंय? बाई माझं पोरगं लागलंय नोकरीला, मस्त मोठं घर बांधणार आहे. बाई तुझी खोली एवढी छोटी खोली असते का? मला नाही पाहिजे तुझं घर, मी चालले. मग गळू नाही तर काही बी उतर काय करायची? नावं ठेव तू लोकाला फक्त.